आज आपण आमच्या घराच्या बाहेर छोटीशी बाग आहे त्याचा व्हिडिओ बघणार आहे। ही विड्याची पानं आहेत। ही पानं लहान मुलांना सर्दी कफ झाला असेल त्याचा रस काढून किंवा उकळून पाण्यात घालून तुम्ही देऊ शकता, त्याच्यासाठी कफ वगैरे कमी होतो। हे छोटंसं कोरफडचं झाड आहे। चेहऱ्याच्या पॅकसाठी आणि केसाच्या पॅकसाठी याचा उपयोग होतो। हे हळदीचं आहे। हळदीचं छोटंसं हळकुंड जरी टाकलात तुम्ही छान अशी वेल येते, छान सुगंध आहे याचा। कधी मोदक पातोळ्या करायचं असेल तर खूप उपयोगी पडतं हे झाड पातोळ्यांचं। इवन चहामध्ये पण तुम्ही ह्याचं पान चुरून घालू शकता, छान येतो सुगंध। कढीपत्त्याचं झाड आहे। पानं छोटी असेल तरी सुगंध याचा खूप छान आहे। हे कडुलिंबाचं झाड आहे। कडुलिंबाची पानं ही आपल्याला पाडव्याला वगैरे उपयोगी पडतात। महाकाली मंदिरात पण कडुलिंबाची पानं चढवली जातात। आता हे लिंबाचं झाड आहे। लिंबाचं खूप मोठं झाड आहे, त्याला 5-6 लिंब तरी लागतातच। कालच लिंब सगळे काढून घेतले, त्यामुळे एकाच दुसरा आहे लिंबू। आता आपण लिंब शोधूया। लिंबाच्या झाडाला काटे भरपूर असतात गुलाबाच्या झाडासारखे, त्यामुळे पटकन असा आपण हात घालू शकत नाही आतमध्ये, एकदम चिटकून वेली आहेत। हे एक छोटंसं लिंबू आपल्याला दिसलं आहे। कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी बाग? कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर